गेले 25 वर्ष मी साताऱ्यामध्ये पत्रकारिता करतो आहे. आपण जसं पहिल्यांदाच उल्लेख केला की उदयनराजे कायम वेगवेगळ्या स्टाईल्समुळे चर्चेत असतात. कॉलर उडवणं असेल, मध्ये एक दहीहंडीमध्ये काही महिलांबरोबर त्यांनी डान्स केला. या सर्व गोष्टींमुळे ते चर्चेत आले. परंतु मला एक जाणवलं की भारतीय जनता पार्टीचे जे संसद आहेत, म्हणजे खासदार आहेत, त्या भारतीय जनता पार्टी ही अनुशासनप्रिय म्हणजे शिस्तप्रिय पार्टी म्हणून ओळखली जाते. त्याचे केंद्रीय गृहराज्यमंत्री इथं साताऱ्यात आले होते. मला वाटलं की बाबा उदयनराजे ज्या पद्धतीने हे सगळं करत आहेत हे चुकीचं आहे आणि त्यांचा आदर्श ही नवीन पिढी घेत असते, तरुणाई घेत असते. ते ज्या पद्धतीने वागतात हे चुकीचं वागतात असं मला स्वतःला वाटलं, एक पत्रकार म्हणून तर वाटलं. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा एक चाहता आहे मी आणि एक आदर ठेवणारा व्यक्ती आहे. मला प्रचंड मान सन्मान आदर आहे, त्या घराण्याबद्दल आदर आहे. आणि त्या घरातीलच एक व्यक्ती जर असं वागत असेल तर हे चुकीचं आहे आणि उदयनराजे कुणाचंच ऐकत नाहीत. म्हणून मला वाटलं की किमान भारतीय जनता पार्टीचं तरी ऐकतील म्हणून हा प्रश्न विचारला मी. आणि तुम्ही जसं म्हणाला की मी हा प्रश्न विचारला, ते माझ्याकडे बघत होते, मीही त्यांच्याकडे बघत होतो. मला काही त्याचं विशेष वाटत नाही या बाबतीमध्ये. पण ज्या वेळेला प्रेस संपली त्यानंतर घटना काय घडली? पत्रकार परिषद संपली त्याच्यानंतर तिथं बरेच उदयनराजेंचे कार्यकर्ते आले. अनेक गुंड कार्यकर्ते म्हणता येतील ह्या सगळ्या प्रकरणामध्ये. त्याच्यानंतर आम्ही सर्व पत्रकार तिथंच त्या प्रेस कॉन्फरन्सच्या रूममध्ये बसलो होतो. प्रेस कॉन्फरन्सच्या रूममध्ये बसल्यानंतर स्वतः महाराज आले, माझ्याशी म्हटले आणि मला म्हणाले की बोल, तुला काय प्रश्न विचारायचा आहे, मला प्रश्न विचार. तर मी त्यावेळेस काहीच उत्तर दिलं नाही. त्यांनी बऱ्याच गोष्टी माझ्याशी बोलल्या, काही जुन्या गोष्टी आहेत त्याचीही चर्चा केली. नंतर मी स्वतः त्यांना म्हटलं की माझं पत्रकारिता हे काम आहे आणि ते मी पत्रकारिता हे काम करत राहणार. माझ्या म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत जे खरं आहे, जे सत्य आहे ते मांडत राहणार. त्यामध्ये कुठंही मी कमी पडणार नाही. आणि त्यानंतर त्यांच्यातला एक जो कार्यकर्ता आहे त्यांनी मला थेट धमकी दिली की बाबा मी आता काय तुला जीवन सोडणार नाही, तुला सोडणार नाही. म्हणून ठीक आहे म्हटलं, तू मला नंतर जीवन सोडण्यापेक्षा आत्ताच मी तुझ्या समोर आहे. उदयनराजेंच्या समोरच मी त्याला म्हटलं की मी आत्ता इथंच समोर आहे माझा, तू मला खून कर, मला मार, काय करायचं ते कर, तू इथंच करू शकतोस. म्हटलं कशाला उद्याची वाट बघतोय. ही सगळे घटनाक्रम झाल्यानंतर मी स्वतः सातारचे पोलीस अधीक्षक आहेत श्री समीर शेख यांना, माझ्या समवेत असलेल्या सगळ्या पत्रकारांनी मिळून त्यांच्या कानावर ही गोष्ट घेतली. त्यांनी तातडीनं पोलीस फोर्स पाठवली. त्यानंतर मी तक्रार नोंदवलेली आहे की माझ्या जीविताला धोका आहे म्हणून. परंतु उदयनराजेंच्याबद्दलचा आदर मला तसाच आहे. उदयनराजे असं काही करणार नाहीत याची मला गॅरंटी आहे. परंतु त्यांच्याबरोबर जी काही मंडळी आहेत ती काही कान भरण्याचं काम करतात. कारण का गेली 25-30 वर्ष मी उदयनराजेंना अतिशय जवळ ओळखतोय. उदयनराजेंच्याबद्दल प्रचंड आदर आहे, परंतु त्यांच्या कान भरून त्यांचं त्यांचंच चुकीचं व्हावं हा उद्देश काही कार्यकर्त्यांचा आहे. आणि त्यामुळं आज उदयनराजेंना हे सगळं भोगावं लागत आहे. त्यांचा डान्स असेल, त्यांची स्टाईल असेल, त्यांना उचकवणं असेल, हा जो प्रकार केला जातो हा काही त्यांच्या ठराविक कार्यकर्त्यांकडनं केला जातो. अत्यंत हुशार व्यक्तिमत्व असलेले उदयनराजे आहेत. त्यांचा मान सन्मान हा राखला गेला पाहिजे हे माझं स्वतःचं मत आहे. परंतु काही ज्या गोष्टी आहेत त्यांनी स्वतःला बंधन पाळणं गरजेचं आहे. आणि हाच उद्देश माझा प्रामाणिक होता आणि अजूनही तो प्रामाणिक राहील की उदयनराजे जिथं जिथं चुकत असतील त्या चुका दाखवून द्यायचं काम एक पत्रकार आणि सातारचा नागरिक म्हणून हे माझं कायम राहील. ज्यावेळेला तुम्हाला दमदाटी देण्यात आली, ती घटना जी आहे, घटनास्थळ जे आहे ते खरं तर सातारचं शासकीय विश्रामगृह, त्या ठिकाणचे CCTV होते, त्या CCTVची मागणी तुम्ही केली का? प्रोटेक्शन तुम्हाला मिळालं का? मला त्या दिवशी रात्रभर माझ्या घरापाशी म्हणा किंवा माझ्याबरोबर 2 होमगार्ड्स होते, माझ्या घरापर्यंत ठेवले होते. त्यानंतर गेले आता 2 दिवस झाले या घटनेला. त्यानंतर मला काही सिक्युरिटी वगैरे नाही आणि मी पण काही सिक्युरिटीची तशी काही मागणी केलेली नाही आहे, हे मी आपल्याला पहिल्यांदा सांगतो. कारण का मी साताऱ्यात राहतो, मी चुकलो नाही तर का सिक्युरिटी घेऊ. म्हणजे जरी माझ्या जीविताला धोका असला तरी मी नाही, मला वाटत नाही की मला सिक्युरिटीची गरज आहे. मी या सगळ्या संकटाचा सामना अतिशय ताकदीनं आणि जिद्दीने करू शकतो, ही मला स्वतःची खात्री आहे. दुसरा प्रश्न आपण जो विचारला की सातारा सर्किट हाऊसमधले जे CCTV आहेत की ज्यावेळेस पत्रकार परिषद संपली तोपर्यंत सातारा सर्किट हाऊसमधले CCTV चालू होते. CCTV बंद झाले म्हणजे ती घटना साधारण उदयनराजे ज्यावेळेस माझ्याशी 1 to 1 बोलायला आले, म्हणजे
ते आहे, त्यांचे काही कार्यकर्ते होते, त्यांच्यावर 1-2 महिलाही होत्या, ते माझ्याशी बोलायला आले. तर त्यावेळेपासून ते उदयनराजे आणि मी स्वतः सर्किट हाऊस मधून जाईस्तोवर हे CCTV बंद केले गेलेले आहेत. त्यांच्याच कुठल्या तरी कार्यकर्त्यांनी दमदाटी करून CCTV बंद पाडलेले आहेत. म्हणजे सातारा शासकीय विश्रामगृहामध्ये ही जी घटना घडली, म्हणजे CCTV बंद करण्याचा प्रकार, हा अतिशय निंदनीय आहे. एक चांगली गोष्ट मी एक नक्की सांगेन की उदयनराजेंनी मला कुठलाही हात लावला नाही किंवा माझ्यावर कुठलीही वैयक्तिक दमबाजी केली नाही. माझ्याशी अतिशय चांगल्या पद्धतीनं संवाद साधण्याचा त्यांनी प्रयत्न केला. परंतु जे आजूबाजूचे कार्यकर्ते होते, त्यांचा जो आवेश होता माझ्या बाबतीतला, तो अतिशय निंदनीय होता. म्हणजे एकंदर पाहिलं की उदयनराजे वैयक्तिक कितीही जरी चांगले असेल तरी त्यांच्या आजूबाजूचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना काय जोश चढतो आणि कुणाला कसं धमकवायचं आणि कुणाला कसं आयुष्यातनं उठवायचं हे चांगलंच त्यांच्या आजूबाजूच्या कार्यकर्त्यांना जमतं. त्यामुळं मी पुन्हा एकदा म्हणजे सातारा जिल्हा प्रशासनाला सांगेन की एखाद्या शासकीय कार्यालयातलं CCTV बंद करणं हा अतिशय गंभीर प्रकार आहे. मला हात लागला नाही, मला मारहाण झाली नाही मी सांगतो, परंतु तिथं जर काही कमी जास्त झालं असतं तर त्याचा पुरावा नसता. केवळ माझे पत्रकार बांधवच तिथं उभं होते. इव्हन मला एक आवर्जून सांगावंसं वाटेल की त्यांच्या कार्यकर्त्यांनी साधारण 20 पत्रकार बांधव होते साताऱ्यातले, या सर्व पत्रकार बांधवांनाही धमकावून त्या प्रेस कॉन्फरन्सच्या रूममधून बाहेर काढलेलं आहे. त्यामुळं ही अत्यंत अशी गंभीर बाब आहे. उद्या माझ्यावरही मे बी म्हणजे उदयनराजेंची इच्छा नाहीच आहे, पण काही जे खालचे कार्यकर्ते आहेत ते हल्ला करू शकतात हे नक्की मी सांगेन. कारण का ज्या पद्धतीने मला मेसेजेस येत आहेत किंवा काही मला जी माहिती मिळते माझ्या मित्रमंडळींकडनं की सुजी तुझ्या जीवाला धोका आहे, तू बाहेर पडू नकोस, घरातनं बाहेर जाऊ नकोस, इकडं जाऊ नको तिकडं जाऊ नको, परंतु मी मुक्तपणे सातारामध्ये फिरत आहे आणि मला ती पर्वा नाही की मी माझं खरं काम आहे, माझी पत्रकारिता आहे ती करत राहणार. आणि ज्या आज लोकशाहीने मला आज संधी दिली बोलायची, त्या लोकशाहीवरतीही दडपण झालेलं आहे. आणि लोकशाही ही कशी सक्षम आहे, लोकशाही जशी चॅनल ती त्यांच्या माध्यमातून दाखवतं, तसंच माझी वृत्तवाहिनी ही लोकवृत्त आहे. लोकशाही आणि लोकवृत्त हे एकच काम करत आहे. समाजातल्या खऱ्याखुऱ्या गोष्टी समाजासमोर आणायच्या, चुकीच्या गोष्टी समाजासमोर आणायच्या आणि चुकीच्या लोकांना त्यांची जागा दाखवायची. ह्याचं काम जसं लोकशाही करते तसंच माझी पत्रकारिता करत राहील, हे मी आज या निमित्तानं आपल्याला सांगू इच्छितो. नक्कीच वस्तुस्थिती बातमी देणं, निर्भीड पत्रकारिता करणं हे पत्रकारांचं कामच आहे. मात्र भाजपची सत्ता आहे, पत्रकारांची गळचेपी होती, काय सांगाल यावरती? नाही, खरं तर गळचेपी होती आहे हे मान्य आहे. कारण का मला तिथंही जाणवलं, ज्यावेळेस मी केंद्रीय गृहराज्यमंत्री यांना प्रश्न विचारला त्यावेळेस त्यांचं अनुशासन काय आहे हे बघितलं. तुम्ही म्हणजे सर्वजणांनी त्या बाईटमध्ये ऐकलेलंच आहे की त्यांनी उदयनराजेंना प्रचंड सावरण्याचा प्रयत्न केला, की त्यांना तसंही सांगितलं असतं की ठीक आहे, आमच्याकडनं काही जर चुका होत असतील तर आम्ही नक्की सावरू, परंतु त्यांनी त्याचा मोठेपणा दाखवला नाही. म्हणजे जी दडपशाही आणि हम करे सो कायदा हे वस्तुस्थिती आहे. भारतीय जनता पार्टीच्या काही लोकांना असं वाटतं की आपण काही जरी केलं हे जनता निमूटपणे सहन करेल, असं सोपं नाही. ही लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये जनता हाच राजा आहे आणि मतदार राजा हा आपल्याकडं जे शस्त्र आहे ते म्हणजे मतदानाचं, येणाऱ्या काळात जे काही मतदान आहे ते दाखवून देईल. त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या काही नेते मंडळींना मी अशीच विनंती करेन, म्हणजे काही नेते मंडळी, भारतीय जनता पार्टीतली सगळीच नेते मंडळी चुकीची आहेत असं अजिबात म्हणणार नाही किंवा पार्टी चुकीची आहे असं म्हणणार नाही, परंतु काही नेते मंडळींमुळं पार्टी किती खराब होती आणि पार्टीचं नाव किती चुकीचं होतं आहे याची दखल शीर्ष नेतृत्वाने घ्यावी. आणि विषय राहिला दडपशाहीचा, दहशतवादाचा, दडपणाचा, तर ही जी गोष्ट आहे भारतीय जनता पार्टीने याच्यामध्ये आता सुधारणा करणं गरजेचं आहे. नाहीतर ह्या सर्व काही नेत्यांच्या वागण्यामुळं आपली महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील लोकशाही ही टिकणार का नाही किंवा काही एकसंघटित काही नेत्यांकडं अडकली जाईल आणि त्यामुळे आपल्या लोकशाहीला बाधक ठरेल अशा काही गोष्टी घडू नयेत आणि त्याच्यातनं काहीतरी क्रांती घडेल आणि मग हे सगळं सहनशीलतेच्या बाहेर जाईल, असं घडू नये. हीच मी विनंती आज लोकशाहीच्या वृत्तवाहिनीच्या निमित्ताने करतो. लोकशाहीने ही मला संधी दिली बोलायची की आत्तापर्यंत हा पत्रकार कोण, एक पत्रकार आहे, तो पत्रकार मीच आहे आणि माझं पत्रकारितेचं जे काम आहे ते मी अविरत चालू ठेवणार आहे.